नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, काल जो आपण व्हिडिओ बनवला होता चालू घडामोडी या विषयावर, त्यामध्ये आपण सन्मान आणि पुरस्कार कव्हर केले होते। तर त्या व्हिडिओचाच पुढचा भाग मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू। तर पहिलं आहे मध्य प्रदेश सरकारचा सन 2025चा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार गायक सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशचा हा 2025चा पुरस्कार आहे, लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार हा गायक सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे। तर पुढचं आहे मध्य प्रदेश सरकारचा 2025चा किशोर कुमार राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना देण्यात आलेला आहे। हा सुद्धा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचाच आहे, त्याचं नाव आहे किशोर कुमार राष्ट्रीय पुरस्कार। हा चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना देण्यात आलेला आहे। पुढे आहे रेवेन मॅग्सेसे पुरस्कार। रेवेन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल तुम्हाला माहिती असेल तर पुन्हा एकदा सांगतो, आशियाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून या रेवेन मॅग्सेसे पुरस्काराला ओळखलं जातं। तर सन 2025चा रेवेन मॅग्सेसे पुरस्कार भारतातील मुंबई येथील एज्युकेट गर्ल ग्लोबली या संस्थेला मिळालेला आहे। या संस्थेचे संस्थापक सफीना हुसेन या आहेत। हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो, सफीना हुसेन। तर शिक्षणातील मुलींची गळती कमी व्हावी तसेच शाळाबाह्य मुलींना शिक्षण द्यावे यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणावर काम करते। तर एज्युकेट गर्ल ग्लोबली ही रोमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था बनली आहे। कारण का याआधी कोणत्याच भारतीय संस्थेने रेवेन मॅग्सेसे पुरस्कार हा मिळवला नव्हता। याआधी प्रति व्यक्ती रोमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवलेले भारतीय आहेत, परंतु प्रथम संस्था ही ठरलेली आहे एज्युकेट गर्ल ग्लोबली। ही संस्था प्रथमच आहे ज्या संस्थेने रेवेन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळवलेला आहे। तर 7 नोव्हेंबर 2025 रोजी फिलिपाईन्स देशाची राजधानी मनिला, हे सुद्धा लक्षात ठेवा, फिलिपाईन्स देशाची राजधानी मनिला येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। तर आपण रेवेन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे भारतीय बघू। तर रवीश कुमार यांना 2019चा रेवेन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता। तर 2019 नंतर डायरेक्ट 2025मध्येच हा पुरस्कार भारतीय संस्थेला मिळालेला आहे। त्या संस्थेचं नाव आहे एज्युकेट गर्ल ग्लोबली। तर 2019च्या आधी 2018मध्ये सोनम वांगचुक यांना रेवेन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता। तर त्याआधी 2006 रोजी अरविंद केजरीवाल यांना मिळाला होता रेवेन मॅग्सेसे पुरस्कार। तर 2006 नंतर डायरेक्ट 2018लाच भारतीय व्यक्ती सोनम वांगचुक यांना हा पुरस्कार। त्यानंतर 2019 रवीश कुमार हे पत्रकार आहेत, त्यांचं यूट्यूबसुद्धा चॅनल आहे, खूप छान आहे। रवीश कुमार यांची पत्रकारिता तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान पत्रकारिता करतात। तर पत्रकारितेसाठी 2019चा रेवेन मॅग्सेसे पुरस्कार त्यांना देण्यात आला होता। तर पुढचं आहे मित्रांनो 2024चा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला आहे। 2024चा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारमार्फत दिला जातो। तर तो शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला आहे। पुढचा आहे महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा सन 2024चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांना देण्यात आलेला आहे। तर 2024चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार हा शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांना देण्यात आलेला आहे। तर पुढचं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार। महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रत्येक परीक्षामध्ये विचारण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे हे पुरस्कार आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार, हे जरा व्यवस्थित यावर तुम्ही लक्ष द्या। तर यंदाचा 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार हे शिल्पकार आहेत, यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारतर्फे। त्यांनी गोव्यातील आता जी सध्याच रिसेंटली 77 फूट उंचीची श्रीरामांची मूर्ती जी बनवली आहे गोव्यामध्ये, त्याचे हे शिल्पकार आहेत राम वनजी सुतार।
तर यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा रामवंजी सुतार यांना देण्यात आलेला आहे. तर आपण 2021 पासूनचे पुरस्कार यामध्ये कव्हर करू. 2021 साली आशा भोसले ज्या गायिका आहेत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. 2022 मध्ये दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. 2023चा अशोक सराफ 2023चा अशोक सराफ जे सिने अभिनेते आहेत, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. आणि 2024चा म्हणजे यंदाचा रामवंजी सुतार या हे जे शिल्पकार आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा आहे मित्रांनो, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2024चा बानू मुश्ताक जे भारतीय आहेत यांना देण्यात आलेला आहे. तर त्यांच्या हार्ट लॅम्प या साहित्यासाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मॅन बुकर इंटरनॅशनल 2024चा पुरस्कार हा बानू मुश्ताक जे भारतीय आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर त्यांच्या हार्ट लॅम्प या साहित्यासाठी. पुढचा आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. हा सुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर यंदाचा 2025चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला असून ते गझल गायक आहेत. तर गायन किंवा कला क्षेत्रातील क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. ज्यामध्ये संगीत क्षेत्रात हा पुरस्कार प्रामुख्याने देण्यात येतो. तर त्या पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्र शासनाचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. तर 2025चा भीमराव पांचाळे गझल गायक यांना देण्यात आला होता. तर आपण मागील 3 सुद्धा पुरस्कार बघू. 2022चा हरिप्रसाद चौरसिया जे बासरीवादक आहेत, प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांना हा पुरस्कार देण्यात आला होता 2022मध्ये. तर 2023मध्ये सुरेश वाडकर पार्श्वसंगीत गायक आहेत हे सुरेश वाडकर, त्यांना 2023चा महाराष्ट्र शासनाचा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देणार होता. 2024चा अनुराधा पौडवाल ह्यासुद्धा गायिका आहेत, त्यांना 2024चा हा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच 2025 म्हणजे यंदाचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा भीमराव पांचाळे गझल गायक यांना देण्यात आलेला आहे. तर पुढचे पुरस्कार आहेत मित्रांनो. तर पुढे आहे मित्रांनो भारतरत्न पुरस्कार. तर भारतरत्न पुरस्कार 2024चा भारतरत्न पुरस्कार आपण पहिल्यांदा बघू. 2024चे भारतरत्न पुरस्कार यामध्ये टोटल 5 लोक आहेत. त्यातले पहिले आहेत PV नरसिंहराव यांना 49वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तर त्यांना मरणोत्तर मिळालेलं आहे. तर ते माजी पंतप्रधान होते PV नरसिंहराव, त्यांना 2024चा भारतरत्न दिला आहे. तर 2024चा 50वा भारतरत्न हा सुद्धा मरणोत्तर आहे. तर ते सुद्धा माजी पंतप्रधानच होते. चौधरी चरण सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते, त्यांना 50वा भारतरत्न मरणोत्तर हा सुद्धा मरणोत्तर पुरस्कारच आहे. 2024चा 51वा भारतरत्न पुरस्कार डॉक्टर MS स्वामीनाथन यांना जाहीर करण्यात आलेला आहे. ते सुद्धा मरणोत्तरच आहेत, त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला. हा सुद्धा त्यांना मरणोत्तरच दिला आहे. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन हे आपल्या भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते शास्त्रज्ञसुद्धा आहेत आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. कर्पुरी ठाकूर यांना 52वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते सुद्धा मरणोत्तरच त्यांना देण्यात आलेलं आहे. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री होते कर्पुरी ठाकूर, त्यांना 52वा भारतरत्न देण्यात आलेला आहे. आणि शेवटचा आणि 53वा भारतरत्न पुरस्कार हा लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आलेला आहे. आणि लालकृष्ण अडवाणी सर्वांनाच माहिती असेल, हे राजकारणी व्यक्तिमत्व आहे. तर हे झालं 2024चे भारतरत्न पुरस्कार.
तर आपण मागीलसुद्धा काही भारतरत्न पुरस्कार बघू जे महत्त्वाचे आहेत. तर 2014पासून आपण बघू. 2014चा भारतरत्न पुरस्कार हा CN राव यांना देण्यात आला होता. तर तो 42वा भारतरत्न पुरस्कार होता. तर 43वा हा महत्त्वाचा आहे मित्रांनो. 43वा महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत हे सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना 43वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. 2015मध्ये हे झाले 2014चे. 2015मध्ये मदन मोहन मालवीय 44वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. आणि 45वा भारतरत्न पुरस्कार 2015 साली अटल बिहारी वाजपेयी जे राजकारणी होते तसेच माजी पंतप्रधानसुद्धा होते, अटल बिहारी वाजपेयी यांना 45वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. तर 2019मध्ये सुद्धा भारतरत्न देण्यात आला. तर नानाजी देशमुख यांना 46वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता 2019 साली. 47वा भारतरत्न पुरस्कार हा भूपेन हजारिका यांना देण्यात आला होता. आणि 48वा भारतरत्न पुरस्कार हा प्रणव मुखर्जी यांना देण्यात आला होता. हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 48वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. तर मित्रांनो हे झाले भारतरत्न पुरस्कार. हे महत्त्वाचं आहे. भारतरत्न पुरस्कार हे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर पुढे मित्रांनो मराठी भाषेसाठी मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार 2024 रोजी सुधीर रसाळ यांना जाहीर झालेला आहे. मराठी भाषेसाठी मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार सन 2024चा सुधीर रसाळ यांचे यांच्या ह्या विंदांचे गद्यरूप या साहित्यासाठी 2024चा मराठी भाषेसाठी असलेला साहित्य अकादमी पुरस्कार यांना जाहीर झालेला आहे. तर पुढचा आणि शेवटचा आहे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. विष्णुदास भावे पुरस्कार. बऱ्याच वेळा पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न विचारलेला आहे. विष्णुदास भावे पुरस्कार हा अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झालेला आहे व तो 57वा विष्णुदास भावे पुरस्कार आहे. तर विष्णुदास भावे पुरस्कार हा अभिनेत्री सुहास जोशी यांना, मराठी अभिनेत्री त्या यांना 57वा विष्णुदास भावे पुरस्कार 2024चा जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो हे झाले आपले पुरस्कार आणि सन्मान. तर या 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुरस्कार आणि सन्मान कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही वारंवार तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी बघितल्या तरी चालतील. तर यावर थोडंसं तुमचं लक्ष असणं गरजेचंच आहे. तर मित्रांनो सध्या आपण इथेच थांबू. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गरजूंपर्यंत हे चॅनल पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो. सर्वांना तोपर्यंत जय हिंद.